नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपल्या अर्नाळा गावामध्ये 25 वर्ष झाली आपल्या गावामध्ये ओम केला जातो। तर आता आपण जाणार आहोत तिकडे। ओम चालू आहे, 3 दिवस झाले ओम चालू आहे। तर कालचा पहिला दिवस झाला, आजचा दुसरा दिवस चालू आहे। तर आपण जाऊया तिकडे, बघूया। आणि एक म्हणजे अशा कुठल्याच ठिकाणी तुम्हाला असं बघायला भेटणार नाही जे आपल्या अर्नाळा गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे सण असे बघायला भेटतात। तर आणि आजच्या दिवशी म्हणजे कालपासून चालू आहे ओम आणि 25 जोडे ओमवरती बसवण्यात आले आहेत। तर चला आपण बघूया, तिकडे जाऊया, चला। ओमावरती बसण्यासाठी पहिला तर अंघोळ केली जाते। समुद्रावरती जाऊन सर्व एकत्र बसतात आणि श्लोक म्हणून अंघोळ करतात। आता तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की ओम का करतात। तर गेले 25 वर्षा अगोदर आपल्या गावामध्ये काही नुकसान व्हायचे, काही अशा घटना घडायच्या की आपल्या भरपूर सारे म्हणजे बोटी वगैरे जातात, काही गावामध्ये असे प्रॉब्लेम व्हायचे। तर त्यासाठी ओम केला जातो। आता 25 वर्ष झाली ओम करतात आणि दरवर्षी एक हवनकुंड बनवला जातो, त्याच्यावरती एक जोडा बसवला जातो। आता असं नाही की जोडा कोणी पण बसला जातो, जोडा बसवण्यासाठी त्यांचे दोघांची नावं जुळली पाहिजेत, तरच तो जोडा हवनकुंडावरती बसतो। आता यावर्षी 25 जोडे बसवण्यात आले आणि 5 हवनकुंड तयार केले आणि आपले कुलदैवत चंडिका मातेचे पूजा करतात। त्याच्यानंतर हवनकुंड होतो, मग नंतर गाव फेरीला जातात आणि 4 दिशेला 4 असे नारळ बांधतात। त्याच्यानंतर महाआरती होते। फक्त दिव्यांच्या प्रकाशामध्ये सर्व लाईट भिजवली जाते आणि दिव्यांच्या प्रकाशामध्ये महाआरती होते। ती बघायला सुद्धा खूप मजा येते, अक्षरशः अंगावरती काटे येतात। त्याच्यानंतर महाप्रसाद होतो। हात पुसून घ्यायचे आहेत। शेण पाणी घातल्यानंतर यज्ञकुंडाच्या आपण आलो आहे, आपला हवनकुंड चालू आहे। स्वरूपा गौर्यै नमः। गौरीं आवाहयामि स्थापयामि। विश्वाकारं धन्यविघाम्बरधनेन त्रातारमिन्द्रमग्नेनो प्रपदवां मातरमयम्बिकाः सामानमन्नपूरवि भयमुग्रोऽभिहव्यो यथा सदा भूवनमुवः स्वाहा कुण्डमधिकेय विश्वकर्मणे नमः। विज्ञानं वायुं मे भजद्भसदा आनन्दानन्दमण्डौ मे भला रुद्राय नमः। विश्वकर्माद्यावाय कुण्डश्रीमते अभ्यो नमः। गन्धाक्षतमुजपाणि नानापरिमलद्रव्याणि समर्पयामि। समोरच्या बाजूला, समोरच्या विटेवरती 4 दिशेला आम्ही लाल वस्त्र बांधतो। दोऱ्यामध्ये अडकवून द्या म्हणजे उडणार नाही। आणि बसा खाली, मधल्या कुंडाला दोरा द्यायचा। शास्त्री कुठे? बसा।
आहेत तुम्ही 6-7 जण, हातामध्ये 2-3 पळ्या पाणी ठेवा. बाकी सगळ्यांनी हात जोडून बसायचं मागच्या. आपण मंडपामध्ये या स्थापना क्रमाला सुरुवात करतोय. अनेक मंडल देवतांची स्थापना आपण करणार आहोत. हस्तवेदनमानाय अद्यपूवनमूश्चारितवर्तमान एव गृहगुणविशेषेण विदिग्धाय आवाहयामि स्थापयामि आवाहयामि स्थापयामि आवाहयामि स्थापयामि आवाहयामि स्थापयामि आवाहयामि स्थापयामि आवाहयामि वैश्वानरं क्षेत्रजित्याय ओम अजराय नमः आवाहयामि स्थापयामि व्यापकाय नमः आवाहयामि स्थापयामि इंद्रचौराय नमः आवाहयामि स्थापयामि इंद्रमूर्तये नमः आवाहयामि स्थापयामि लीलाकाय नमः आवाहयामि स्थापयामि एकदंष्टाय नमः आवाहयामि स्थापयामि ऐरावताय नमः आवाहयामि स्थापयामि पुरंद्रजोगा विष्णुरदेधाः सभेयोजुवास्य जगमानस्य रोजायतान्यामेवायनः प्रजन्यो भरिगतु बलवत्यो मंडलाधिष्ठिदेवते अभ्यो नमः गन्धादेवे सम्भुवजिय सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि सन्दोस्यासि राज्यं ग्रीष्मैर्मशरद्रविः तं यज्ञं वर्षि प्रोक्षं पुरुषं जातमग्रता तेन देवाय यन्त्रसाध्यार्षये तस्मादनारण्यान् ग्राम्याशये तस्मादज्ञात् सर्वोदुर्च सामानि जन्निरे छन्दांसि जन्निरे तस्मादयुतस्मादजायत तस्मादश्वा अजायन्ते केचो वयादता गावो अजन्निरे पुरुषं वररुकरिराव्या कल्पयन् मुखं किमस्यासि किं बाहुं किमुरूपाला उच्येते ब्राह्मणोऽस्य मुखमासीत् बाहुराजन्यकृतः पूर्वोत्तरस्य वैश्यपद्भ्यां शूद्रो अजायत चंद्रमा मनसो जाति चक्षो सूर्यो अजायत मुखानिन्द्रशायनिश प्राणाद्वायुरजायत नाभ्या आसीरन्तरिक्षं शेष्णवरो समवर्तत पद्भ्यां भूमिर्श्रोता तथा योगाकल्पयन् सप्तास्यासन् परितः श्री सप्तसमिरकृताः देवा यज्ञं तन्वानावद्यं पुरुषं प्रथमान्यासन् देवनाकं महिमानः सकलपूर्वसे इन्द्रस्य जसका सर्वेष्टो परमं परं सदा पश्यन्ति सूर्यः परमं परम् ओम भुवनभुवः स्वाहा. दोन्ही कलशांवर दोन्ही कडच्या आपण हातातली अक्षता फुलं व्हायची आहेत. त्या ठिकाणी नमस्कार करायचा आहे आणि आपापल्या जागेवर पाटावर जाऊन बसायचं आहे. मंडलाधिष्ठिदेवते अभ्यो नमः मंत्रपुष्पं नमनमयामि. देवते स्वाहा स्वाहा धर्माय नमः. ओम भुवनभुवः स्वाहा यमाय नमः. स्त्रियांच्या कपाळी हळदी कुंकू असेल, नसले तर हळदी कुंकू स्वाहा
स्वाहा उपेक्षाय स्वाहा उचिकराय स्वाहा सिंहाय स्वाहा उगाय स्वाहा यक्षाय स्वाहा मेघवाहनाय स्वाहा ओम विष्णुष्ठाय स्वाहा ओम नलाय स्वाहा सुकलुंडाय स्वाहा सुधानापाय स्वाहा वरवरकाय स्वाहा उपवनाय स्वाहा पावनाय स्वाहा ओम भेजर भैरवाय स्वाहा हर भैरवाय स्वाहा ध्रुव भैरवाय स्वाहा ध्रुवाक्ष भैरवाय स्वाहा ओम नानारूपधर भैरवाय स्वाहा वराह भैरवाय स्वाहा रुरु भैरवाय स्वाहा कुंदवर्ण भैरवाय स्वाहा सुरात भैरवाय स्वाहा ओम नमस्त भैरवाय स्वाहा ओम मेघनाथ भैरवाय स्वाहा भरवेग भैरवाय स्वाहा केंद्रवाद भैरवाय स्वाहा विपापहार भैरवाय स्वाहा निर्भय भैरवाय स्वाहा विनीत भैरवाय स्वाहा प्रेत भैरवाय स्वाहा ओम लोकपाल भैरवाय स्वाहा दादर भैरवाय स्वाहा रुद्रस भैरवाय स्वाहा महाकाल भैरवाय स्वाहा दंड भैरवाय स्वाहा वने भैरवाय स्वाहा अंधग भैरवाय स्वाहा ओम भ्रामक भैरवाय स्वाहा संहार भैरवाय स्वाहा कृपाल भैरवाय स्वाहा ओम खंडपाल भैरवाय स्वाहा ओम प्रजापाल भैरवाय स्वाहा रक्तांग भैरवाय स्वाहा ओम एकावीक्षण भैरवाय स्वाहा भयंकर भैरवाय स्वाहा भुक्तिमति भैरवाय स्वाहा ओम काराग्नि भैरवाय स्वाहा ओम महारुद्र भैरवाय स्वाहा ओम भयानक भैरवाय स्वाहा ओम दक्षिण मुख ज्योति स्वाहा ओम ब्रह्मणे नमः स्वाहा ओम सोमाय नमः स्वाहा ओम ईशानाय नमः स्वाहा ओम इंद्राय नमः स्वाहा ओम अग्ने नमः स्वाहा ओम यमाय नमः स्वाहा ओम नित्ये नमः स्वाहा ओम गुणाय नमः स्वाहा विष्णवे नमः स्वाहा ओम सदाशिवभ्यो नमः स्वाहा मृत्युरोगाभ्यां नमः स्वाहा ओम गणपते नमः स्वाहा ओम मज्जो नमः स्वाहा ओम मृद्भ्यो नमः स्वाहा ओम सरित्वे नमः स्वाहा ओम गंगादीनदिभ्यो नमः स्वाहा ओम सप्तसागरेभ्यो नमः स्वाहा बीजवत्यां बहुरात्रे पारमेन्द्राणि लोकमजनो व्याप्तम् एष्णन्दिकाणां सर्वलोकं स्वाहा वात्याय जरिक्माय नमः वास्तुभ्याय वास्तुपाय नमः सुमाय रुद्राय नमः स्थाम्राय जारुणाय च भुवन्म जोगे योगे तपस्सरम्भाजे भाजे हवामहे सखाय इंद्रमूर्तये ओम महाकाली महालक्ष्मी सरस्वती समन्वित गजानन चतुष्षष्टि योगिनी मंडल देव्यै सांगाय सपरिवाराय नमः उत्तर गुजराते प्रार्थना पूर्वक नमस्करोमि बाजूच्या पिठावरच्या दोन घेऊन जा मधल्या पायरीवरती ठेवा उत्तर आणि दक्षिणेला एक मधून ठेवायचं समोरच्या यजमानांनी दिवा पेटून द्या फक्त एका यजमानी मधल्या कुंडावरच्या यजमानांनी हातामध्ये पाणी घ्या फक्त मधल्या कुंडावरच्या यजमानांनी कुंडावरचे यजमान जे आहेत त्या कुंडावर समोरचं जे काय आहे काट पत्र बसा खाली बसा फुलं आणि अक्षता घ्या एक जण कोणतरी उभं राहा आईच्या सारखं सगळ्यांचं पण सोडून नाही का कट करते का आणि दोन दोन पुन्हा पंधरा साल पासून चला पकडा दे त्यामुळे तुम्हाला
वस्त्रावरती ना एक फुल वाहा, हळदी कुंकू वाहताय तुम्ही. त्याच्या पुष्पमांडावरती हळदी कुंकू वाहा. मांडवाला घे नमः लाभोपचारार्थे गंधा पूजनार्थे प्रार्थना पूर्वक नमस्करोमि. फिरवा डोकं करा उत्तर दक्षिणेकडे. ही बजरंग बैठक झाला. 2 फुलं लावा आजूबाजूला, म्हणजे एक गुडघा खाली एक गुडघा वरती. ते ताईंकडे उपन्न देऊन टाका तुमचं. हा बस ताई तुम्ही कशात बसा. हां ते पाठ साईडला करवा, उचलून घ्या तिकडे, जाऊ द्या. बसा एक गुडघा खाली. हा बरोबर, राईट एकदम. तलवार उचलायची. हां स्वाहा ओम फट म्हटलं बरं का. माझ्याकडनं ओम फट आवाज ऐकू आला की 2 घाव, एक घाव घालायचा. घाव घातला ना अर्धवट राहिलं की इकडनं दाबून द्यायचं, बाहेर काढायचं नाही. करून टाकायचं. हां आता लक्षात. वरती जरा ओम काली काली वज्रेश्वरी लोहदंडायै ओम फट. बस नीट जरा वरचा. याचे 4 तुकडे करा. 4 तुकडे करा. कट घाव घाला. बरोबर. याचे 2 करा अजून. सर्व तिकडे हे पण हेच घ्यायला लगेच. बस उचला तो कलर करा. करा लाल त्याला पूर्ण. झालं का. ठेवा तिथे साईडला. हा ठेवा तिथेच. दुसरा घ्या. तुम्ही हात काढा पहिले, त्याला टाकून घेऊ द्या. मग तुम्ही फिरवा. फिरवा. सगळा भाग व्हाईटचा तो पूर्ण लाल करायचा. हां ठेवा तिथे पाटावरती. इकडचा त्या साईडला पाटावर त्या साईडला लाल राहिलेला लक्षात ठेवा. नंतर करून घ्यायचं. तिकडे आणते अर्धा भाग इकडे घेऊन घ्या. हो टाका. दादा हा पण फिरवा पूर्ण लाल करा. फिरवा. इकडे घेऊन या ते सगळे पाटासहित. कुष्मांड इकडे आणा. समोर क्षेत्रफळाचा बळी ठेवलेला आहे. नाही तुम्ही हे शिराकडचा भाग उचला. सावकाश पडणार नाही याची काळजी घ्या. या इकडे. अर्धा भाग अगदी इकडे अर्धा भाग ठेवा लाल झालेला. हो ती समोरची ठेवा तिथे. हा दुसरा घ्या भाग उचला. हा इकडचा हा भाग घ्या. बस पिशवी काढून सोयी सोपा दिले ठेवतो कोणा. गाडी पेटी घ्या. उचलून घ्या. आली पिशवी डोळावरती ठेव. खालीच बसायचं. चला दोन टाक सर्व त्यांच्या जवळ. देवपं ब्रजमालियं. तुम्ही हातामध्ये खाली बसलेले यजमान तुमच्या हातामध्ये नमः क्षेत्रपालाय. दोन्ही फुलं मागे उभे राहा. जर मागे एकदम मोकळे उभे राहा. क्षेत्रपाल बलये नमः गंधाक्षतपुष्पाणीय. क्षेत्रपाल बलये नमः. सौभाग्य परिमल मंगल द्रव्याणि समर्पयामि. क्षेत्रपालाय नमः. इकडे उभे राहा. थोडी बात नक्की करायची. हे बघ काळजी काढण्यात सरका बाजूला सरका. प्रप्रोधाय स्वाहा. गंधाय स्वाहा. घाताय स्वाहा. निरुद्धाय स्वाहा. परुद्धाय स्वाहा. संधिताय स्वाहा. भोगाताय स्वाहा. सीनाय स्वाहा. हस्तांगादो वृक्षालिय. शुद्ध उदकेन आचमनं कृतवान्. त्या कोपऱ्यापर्यंत महिला मंडळाने जायचं फक्त पुढे. त्याच्यात तुम्ही मागे निघून या आणि तांब्यात चांगलं पाणी कलशात भरून आणा. हातपाय धुवून या.
यजमानो हर्वी अहिरवान परुणे अवध्युरुदवान आयु प्रमोगी लक्ष पुरी
एक पाकिट घ्या म्हणून दारू जातं पेटून दो पाच सँडविच पाच
शूलिने घोरा गदिने चक्रिणी तथा संक्रिणी बाणा कुशुंडे परिगासिता हिरवा हिरवा माईक हॅलो 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 थोडंसं मागे हॅलो 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 चंडिका माते की नमः पार्वती पते नैवेद्य करणार आहोत आणि नैवेद्यानंतर लगेचच या ठिकाणी महाआरती होईल. धन्यवाद सगळ्या. नवचंडी यज्ञाने आपण करतो, पण खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे सगळ्यांचं. यावर्षी रौप्य महोत्सवी 25वा वर्ष आहे आणि या 25 यजमानांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं, थोडं आम्ही त्यांना रागवलो पण असेल, पण चांगल्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी भगवतीच्या आराधनेमध्ये दीपोत्सव वेगवेगळ्या प्रकारचे दिवे लावलेले आणि या दिव्यांच्या प्रकाशामध्ये आपण भगवतीची आरती करतो आहोत. ही महाआरती होईल. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायुतनो
सर्व बालगोपाल सर्वजण शांत खाली बसून घ्या. ओम यज्ञेन देवास्तानि धर्मा हि प्रथमाज्ञा सन्न देहनागम महिमानन्दरभूरि प्राभ्यादन्देवा. मैं तो आया ना Big thank you for being here. बहुत बहुत धन्यवाद.